नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र शिवसेना. मीरा भाईंदर ट्रॅफिक डिव्हिजनचं करामत तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत दैसर चेकनाका या ठिकाणी एक बाईक सवार होता. त्यांनी काही गुन्हा केला असल्यावर त्याला ट्रॅफिक हवालदारांनी पकडलं आणि ट्रॅफिक हवालदारांनी पकडल्यानंतर त्याला चार्ज करण्यात आला त्याच्यावर. आणि चार्ज केल्यानंतर तुम्ही बघत असाल त्याने पावती दिली त्या कर्मचाऱ्याने, ट्रॅफिक कर्मचाऱ्याने ट्रॅफिक दिल्यानंतर तुम्ही बघत असाल तुमच्या बाजूच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आहे की या ठिकाणी ट्रॅफिकची पावती न मिळता त्याला बेस्टची पावती मिळाली आहे. BST जे मुंबईमध्ये परिवहन खातं जे आहे त्याची पावती त्याला मिळाली. आता तुम्ही विचार करा, जर मी फाईन RTO मारते, ट्रॅफिक मारतायत आणि त्याची पावती जर बेस्टची मिळत असेल, हा कुठे ना कुठे फार मोठा घोळ आहे. लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये वारंवार ट्रॅफिकच्या माध्यमातून हा दिशाभूल लोकांना काय केलं जातं. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कुठलाच कर्मचारी नसतो आणि ज्या ठिकाणी गरज नसते त्या ठिकाणी 4 कॉन्स्टेबल त्या ठिकाणी दिले जातात. कळलं, SK स्टोन असेल, या ठिकाणी मॅक्सेस मॉलच्या इथे असेल, फार मोठ्या प्रमाणामध्ये माणसं त्या ठिकाणी बघत असाल कर्मचारी उभे असतात, वॉर्डन असतात. पण या ठिकाणी SK स्टोन फ्लाय उतरल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लक्ष नाही. प्लेझंट पार्कच्या रोडवर त्या ठिकाणी कुणाचं लक्ष नाही आहे. प्रफुल्ल वाघ यांना मी हा कृत्य ज्यांनी केलं आहे, गव्हाणे म्हणून एक कर्मचारी आहे, त्यांनी कृत्य केल्यानंतर आम्ही प्रफुल्ल वाघच्या साहेबांच्या कानावर घातलं. आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं नाही, कारण कुणाच्या नोकरी आम्हाला खायची नाही. लक्षात घ्या. पण प्रफुल्ल वाघने साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आमच्या सगळे पदाधिकाऱ्यांना की याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई आम्ही करू आणि त्याची धडा शिकवायला पाहिजे. कारण हा एवढं मोठं गुन्हा कसा करू शकतो हा माणूस, ज्या हवालदारांनी दिलेलं आहे. त्यामुळे या हवालदारावर, या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, शहानिशा व्हायला पाहिजे, इन्क्वायरी बसायला पाहिजे की ते त्याच्याकडनं आलं कसं. आणि BSTचे पण कर्मचारी कुठल्या कर्मचाऱ्याने त्याला दिलं ह्याच्यावर पण शहानिशा व्हायला पाहिजे. मी 1-2 दिवसातच CP साहेबांना पत्र देतो आहे आणि पत्राचा खुलासा आम्हाला पाहिजे. लक्षात घ्या. त्यामुळे कुठे ना कुठे हे काळे धंदे तर चालू नाहीत ना, ह्याच्यावरनं सिद्ध होतं. लक्षात घ्या. त्यामुळे ते क्लेरिफिकेशन होणं फार गरजेचं आहे. प्रफुल्ल वाघ साहेबांना एवढं मला सांगायचं आहे की तुम्ही आल्यापासून या ठिकाणी अगोदर पण असे भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात झालेत. या ठिकाणी ट्रॅफिकच्या माध्यमातून लूट होते. लक्षात घ्या. दैसर चेकनाका या ठिकाणी गुजरातच्या जीजेच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडनं भरमसाठ लूट केली जाते. लक्षात, माझा जाहीर आरोप आहे. लक्षात घ्या. त्या प्रफुल्ल वाघ साहेबांना मला विनंती आहे की हे गव्हाणे जे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ते इन्क्वायरी बसायला पाहिजे. कुठल्या कर्मचाऱ्यांनी, कुठल्या बेस्टच्या कर्मचारी त्यांना दिलं, त्यांनी पावती कशी फाडली. काय गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत तुम्ही. लक्षात घ्या. रोडच्या कुठले तरी माणसं असतील आपण समजू शकतो, पण याच्यावर तुम्हाला बाजूला व्हिडिओ जो बघताय त्याच्यामध्ये बेस्टची पावती आहे. ट्रॅफिकनी पकडल्यानंतर ट्रॅफिकची पावती पाहिजे, त्यानं नाही करता बेस्टची पावती आहे. लक्षात घ्या. त्याच्यावर सखोल इन्क्वायरी व्हायला पाहिजे. प्रफुल्ल वाघ साहेबांना मला सांगायचं, जेवढे ट्रॅफिक स्पॉट आहेत त्या ठिकाणी सर्वे करा. AC मध्ये बसून चालणार नाही, रोडवर उतरा. लक्षात घ्या. त्यामुळे याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यावा आणि हे जे कर्मचारी असतील, गव्हाणे असतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, इन्क्वायरी व्हायला पाहिजे की त्यांनी तो बंडल देते, तुमचा रोल असतो तो कुठून आणला, कुणी दिला, ह्याची मग शहानिशा होणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जरा याच्यावर कारवाई करतील अपेक्षा धरतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.